स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत ग्रामपंचायत नारायणगाव, मुस्लिम जमात नारायणगाव आणि जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वितरण व जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपसरपंच आरिफ आतार, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष पाटे, पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे, मौलाना अब्दुल बारी, हाफिज शहबाज रजा, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष एजाज आतार, सचिव महबूब काझी, मुख्याध्यापिका सईदा बानो, जुबेर आतार, जुबेर शेख, रज्जाक काजी, रेहान कुरेशी, शफी खान, मुस्तफा अंसारी, दानिश इनामदार, इकलाक आतार, एजाज चौधरी, हमीद पिंजारी, असलम आतार, साद शेख इत्यादी मान्यवर व नागरिक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित हा राष्ट्रीय उपक्रमाचा जागृती कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। नारायणगावमध्ये आपण सर्व नागरिक एकत्र प्रयत्न करून उत्तमरित्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया। सर्व नागरिकांनी यासाठी उत्तम सहकार्य करावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले। हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होताना सर्व नागरिकांनी ध्वज फडकवताना घालून दिलेल्या आचारसंहितेचे बद्दलची माहिती पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली। कार्यक्रमा अगोदर जिल्हा परिषद उर्दू शाळा नारायणगाव यांनी जागृती रॅलीचे आयोजन केले। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी महापुरुषांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर समूहगान भाषणे सादर केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महबूब काझी यांनी केले। सूत्रसंचालन अकिल दुरुककर आणि आझम शेख यांनी केले तर आभार इरफान खान यांनी मानले।